कोळगाव-थडीमध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून ते आज दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी पहाटे ही बेसुमार ट्रॅक्टर व डंपरने चोऱ्या चालू होत्या। परंतु आता सध्या भर दुपारी सकाळपासूनही कोळगाव-थडीमध्ये असलेल्या बेसुमार साठ्यातून वाळू साठे चोरून नेण्याचा अजब गजब प्रकार चालू आहे। ही चोरी गेल्या 1.5-2 महिन्यांपासून चालू आहे, परंतु सर्व महसूल पोलीस यंत्रणा या डेपोवरील ट्रॅक्टर व डंपरवर कारवाई करण्यासाठी का घाबरतात? याचं कारण देखील पुष्पराज यांच्यावर अँटी करप्शन सारखी कारवाई करू नये, कारण सर्व यंत्रणेचे हात मलिन झालेले आहे आणि कुणाचा ट्रॅक्टर डंपर पकडला तर या पुष्पराजच्या अँटी करप्शन या जाळ्यात कोणता अधिकारी केव्हा बसेल हे सांगता येत नाही। म्हणून कोळगाव-थडीमध्ये महसूलचे कोणतेही पथक आले व पोलीस यंत्रणा आली तर चोर व वाहनावर कारवाई केली जात नाही। फक्त चोर पोलीस खेळाप्रमाणे दिखावा केला जातो। या गोष्टीला स्थानिक ग्रामस्थ वैतागलेले आहे। रोज तक्रारी करून वाळू चोरी थांबत नाही व महसूल पोलीस यंत्रणा ठोस कारवाई करत अजिबात नाही। रोज महसूल व पोलीस यंत्रणाच्या गाड्या रिकाम्या दिखाऊ गरक्या मारतात। बऱ्याच वेळा ग्रामस्थांना समोरासमोर लेनदेन अशाही घटना दिसतात की तलाठी महसूल समोर वाळूचे ट्रॅक्टर डंपर जेसीबी बिनधास्त वाळू भरून निघून जातात। तलाठी बघायची भूमिका घेतात, परंतु चोरून चाललेल्या ट्रॅक्टरवर डंपरवर यांच्यावर कारवाई केलीच जात नाही। सध्या तर असा अजब गजब प्रकार पाहावयास मिळत आहे की या पुष्पराजच्या म्हणण्याप्रमाणे सर्व वाळू स्टॉक उचलू द्या, जर उचलू दिला नाही तर तुमच्याकडे बघून घेतो अशी सर्व शासकीय महसूल पोलीस यंत्रणेला धमकीच दिली आहे। या पुष्पराज समोर सर्व महसूल व पोलीस यंत्रणा नतमस्तक झाली की काय असा प्रश्न पडत आहे। शासनाच्या नाकावर टिचून भरदिवसाही या महाशयाच्या अंतर्गत झालेले जेसीबी डंपर भरदिवसा गोदावरी वाळू भरतात, डंपर ही भरून लंपास करतात, परंतु कोणाचीही या महाशयाला ट्रॅक्टर डंपर अडवण्याची हिंमत होत नाही। म्हणून हद्दपारचे नवीन कठोर कायदे अंतर्गत प्रस्ताव तयार झालेले व सर्व चोर व तडीपार झालेले सर्व चोर MPDA लागलेले सर्व चोर या चोरीत सहभागी आहे यांच्यावर सुद्धा पुन्हा MPD अंतर्गत शासनाची दहशत होईल अशी कारवाई करणे गरजेचे आहे। सर्व हद्दपारांना पुन्हा नोटिसा पाठवून कारवाईचा धाक उभा करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। कोळगाव-थडी येथील सर्व साठे जप्त करण्याचे आदेश द्यावे। चोर व चोरांची वाहने शोध घेऊन ती जप्त करावी। सर्व साठ्यांचा पंचनामा करण्यात यावा। जुन्या गावठाणा गोदावरी कडेला स्मशानभूमी शेजारी जुने गावठाणाच्या आसपास हनुमान मंदिरा शेजारी अनेक वाळू साठे उपलब्ध आहे। यासाठी सर्व तालुक्याबाहेरची टीम बोलावून प्रामाणिक पंचनामा करून साठे जप्त करावे व या साठेला पोलीस व प्रामाणिक बाहेरगावचे पथक तैनात करण्यात यावे। तसेच या चोरीचे सर्व रस्ते मोठ्या JCBने खोदून खोल नाल्या घेऊन नाल्या बुजवणार कारवाई करण्याचे आदेश द्यावे, कारण स्थानिक पथक तलाठी काही कामाचे राहिलेले नाही। सध्या चालू असलेले चोरी डंपर जातानाचे डंपरचे सध्याचे चलचित्र लोकेशन सहित पुरावे लाईव्ह पाठवत आहे। ही चोरी शासकीय महसूल पथकाच्या समोर भरून जात आहे। म्हणून कोळगाव-थडी जुन्या गावठाणच्या स्मशानभूमी शेजारील सर्व साठे जप्त करण्यात यावी असे तातडीने आदेश देण्यात यावे ही विनंती। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। वारंवार तहसीलदार साहेब असतील, PI साहेब असतील, त्या दिवशी ॲडिशनल SP साहेब त्यांनाही लक्षात आणून दिलं हे तुम्ही एकत्रित पोलीस यंत्रणा असेल आणि महसूल यंत्रणा असेल या दोघांनी मिळून ते वाळूचा उपसा त्या ठिकाणी थांबवावा। कुंभारी धारणगावचा पूल बरेच वर्ष ची मागणी होती। माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांनी ती मागणी पूर्ण करून लोकांना दळणवळणच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न सोडवला आणि त्या पुलाच्या जवळून वाळू काढताय। तर आजही मी SP साहेबांशी बोललो, त्यांच्याही कानावर घातलेले आणि माझी पोलीस यंत्रणेला आणि महसूल यंत्रणेला आता अशी चेतावणी आहे का तुम्ही जर त्या ठिकाणी वाळू उपसा थांबवला नाही तर मला कायदा हातात घ्यावा लागेल। वेळ पडली तर त्या गाड्या पेटवायलाही मी मागे बघणार नाही। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।